पुढची बातमी आहे धुळ्यातून। धुळे जिल्हा दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं हादरलाय। भोंदूगिरी करणाऱ्या बाबानं दोघांचा बळी घेतलाय। साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उब्रांडी शिवारात दोघांचेही मृतदेह आढळून आलेत, त्यामुळे खळबळ माजली। दुहेरी हत्याकांड भोंदूगिरीच्या नादी लागल्यामुळे झाल्याचं उघड झालंय। 25 वर्षीय जयश्री काकुस्ते आणि 28 वर्षीय अक्षय सोनवणे या तरुणाचा मृतदेह जैतान गावाजवळील एका निर्जन ठिकाणी आढळला। या प्रकरणी भोंदूबाबा योगेश उर्फ भैया बापू खैरनारला पोलिसांनी अटक केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण आहिरे यांनी। पाहूयात। भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यावर ढवळून निघालेला असताना आता धुळ्याच्या साक्रीमध्ये देखील निजामपूर या ठिकाणी असाच एक प्रकार, धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण जर बघितलं तर काल याच ठिकाणी या मठाच्या परिसरामध्ये योगेश खैरनार या भोंदूबाबाने 2 निर्घुणपणे हत्या केल्याच्या उघडकीस आलेला आहे। सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण जर बघितलं तर याच हवनाच्या ठिकाणी काही अघोरी देखील पूजा करण्यात आलेली होती आणि या पूजेनंतर, या पूजेचा विधी आटोपल्यानंतर एका महिलेचा निर्घुणपणे खून या भोंदूबाबाने केला आहे। त्याचबरोबर एका युवकाचा देखील खून या भोंदूबाबाने केल्याचं उघडकीस आलेलं आहे। डोंगराळ भागामध्ये या युवकाचा मृतदेह दडपण्याचा प्रयत्न देखील या भोंदूबाबाकडनं झालेला आहे आणि या दरम्यान काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता या भोंदूबाबाच्या मुसक्या या आता निजामपूर पोलिसांनी आवळल्या आहेत। त्यामुळे आता या खून प्रकरणाला आणखी काही वळण मिळेल का, असं देखील आता या सर्व एकंदरीत या सर्व प्रकारानंतर लक्षात येत आहे। त्यामुळे आता हे बघणं तितकंच औचित्याचं देखील ठरणार आहे। धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।